नमस्कार मित्रांनो, मी आर.आर. आणि आपण पाहता माझं यूट्यूब चॅनल भटकंती. मित्रांनो, या यूट्यूब चॅनलवर आम्ही आपल्याला ज्या निसर्गरम्य स्थळं असतात, प्रेक्षणीय स्थळं असतात, अशा स्थळांची माहिती देतो आहे. आजचं स्थळ आहे बुद्धवन रामगिरी. हे कळमेश्वर तालुक्यातील एक बुद्धिस्ट असं स्थळ आहे आणि ते स्थळ डोंगराच्या टेकडीवर निर्माण केलेलं आहे. अतिशय रमणीय स्थळ आहे. आपल्याला इथं जायचं असलं तर पहिला काटोल, त्यानंतर गुबडमेट, जिल्पा, लोहगड, बुदला आणि डावीकडे आपल्याला रामगिरी गाव लागते आणि तिथे हे बुद्धवन आहे. आता बघा, आम्ही या बुद्धवनला जाण्याकरता एक कार्तिक पौर्णिमा होती आणि ह्या कार्तिक पौर्णिमेला तिथे एक मेळावा भरलेला असतो आणि त्या मेळावा पाहण्यासाठी आम्ही इथे गेलेलो असतो. जवळपास 1 किलोमीटर तुम्ही चालत गेल्यानंतर टेकडीवर हे एक बौद्ध विहार आणि बौद्ध स्थळ आहे. अतिशय रमणीय असं स्थळ आहे, डोंगरावर तयार केलेलं. इथे एक प्राचीन अशी तथागत गौतम बुद्धाची मूर्ती सापडली होती आणि त्याच आधारावर इथे भव्य असं जागेवर हे रमणीय असं बौद्धविहार आणि परिसर तयार केलेला आहे. आणि ह्या परिसराची एक खासियत म्हणजे इथे एखाद्या कुटुंबातील एखाद्या व्यक्ती जर मृत्यू पावलेला असेल तर त्याच्या नावाने इथे झाडं लावण्यात येते आणि त्यामुळे या स्थळाला बुद्धवन असं सुद्धा नाव देण्यात आलेलं आहे. बघा, आता आम्ही चालत जवळपास 1 किलोमीटर चालत आलो आणि इथे या स्थळी पोहोचलेलो आहे. बघा, इथे पार्किंगची व्यवस्था वगैरे बाजूलाच केलेली आहे आणि इथे आज बुद्ध मेळावा होता, त्यामुळे त्यांनी पार्किंग खाली लावलेली होती, पण ज्या गाड्या पहिले आल्या त्याची पार्किंग इथे त्यांनी दिलेली आहे. पार्किंग त्यांना सुरुवातीला. बघा, आता इथे एक बाजूला अशी पांढऱ्या कलरची एक मोठी जवळपास 10 फुटाची इथे एक बुद्ध मूर्ती आहे. हो, जवळपास 10 फुटाची असेलच. बघा, आणि हे सर्व पूर्ण डोंगरावर. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल, हे स्थळ पूर्ण डोंगरावर आहे. डोंगरावर त्यांनी सपाट जागा तयार करून हे स्थळ निर्माण केलेलं आहे. बघा, इथे आणि पूर्ण आजूबाजूला सर्व झाडे आहे आणि हे झाडे इथे लावलेले. बघा, आता हे इथे एक जुनी नाही, इथे बांधकाम चालू आहे ह्या इमारतीचं आणि इथे खूप मोठा खर्च करून इथे मोठं एक बौद्ध विहार तयार होणार आहे. बघा, हे बाजूची मूर्ती दिसते बुद्धांची आणि बघा, हे तुम्हाला दिसते आहे ते बांधकाम नवीन आहे आणि इथे बुद्ध मेळावा आहे, त्या निमित्ताने इथे दुकाने वगैरे लागलेली आहेत. इथे लोकांची रेलचेल आहे. आम्ही खूप पहिले गेलो होतो, त्यामुळे इथे कमी लोक दिसत होते. तर बघा, इथे त्यांनी असं निसर्गरम्य वातावरण निर्माण करण्यासाठी झाडं वगैरे इथे लावलेली आहेत आणि एवढ्या टेकडीवर त्यांनी इथे रोड तयार केलेला आहे. बघा, रोडची व्यवस्था आहे. समोरपर्यंत इथे रोड आहे, जवळपास 1-1.5 किलोमीटरचा इथे रोड आहे आणि त्या डोंगरावर त्यांनी हा रोड तयार केलेला हे विशेष आहे. आणि हे पूर्ण परिसर हा डोंगरावर आहे. 1 किलोमीटर तुम्ही जर वर चढत गेला तर तुम्हाला डोंगरावर हे बौद्धविहार आणि तो बुद्धवनाचा परिसर दिसेल आणि इथे झाडं लावलेले आहे. प्रत्येकाने इथे एक ट्री गार्ड डोनेट केला आहे आणि त्यामध्ये आपल्या घरी जे मृत्यू पावलेले आहे व्यक्ती त्यांच्या नावाने इथे झाड लावलेलं. बघा, आता इथे पेंडाल वगैरे दिसत आहे, कारण की इथे आज कार्तिक पौर्णिमाच्या निमित्ताने इथे बुद्धांचा जे बौद्ध समाजातील लोक आहेत त्यांचा इथे मेळावा आहे. बघा, आणि अतिशय प्रत्येक व्यक्तीनं पाहावे. जर तुम्ही बौद्ध समाजाचे असाल तर तुमच्यासाठी हे अतिशय पवित्र स्थळ आहे. तुम्ही इथे भेट द्या. आणि तुम्ही बुद्धिस्ट नसाल पण तुम्हाला एका निसर्गरम्य ठिकाणी जायचं असेल
आणि तुम्हाला निसर्गाचा खरोखर आस्वाद घ्यायचा असेल तर अतिशय असं शांतमय असं ठिकाण आहे. तुम्हाला तिथे गेल्यानंतर त्या आजूबाजूचा जो वृक्षवल्लीचा जो परिसर आहे, निसर्गाचा जो रम्य असा परिसर आहे, तिथे पण तुमच्याला एकदम मन शांत असं वाटेल. बघा इथे काहीतरी असा बोर्ड लागला आहे. इथे विपासनाचे वगैरे शिबिर वगैरे होतात. बघा इथे बोर्ड लागला आहे विपासना शिबिर याचा. त्यानंतर हे बघा इथे एक बुद्धविहारसुद्धा आहे. इथे बुद्धविहारसुद्धा आहे. इथे बोर्ड लागला आहे. आणि हे बघा बुद्धविहार. इथे एक खूप मोठी जवळपास 7-8 फुटाची एक बुद्धांची इथं मूर्ती आहे. सर्व उपासक उपासिकांना विनंती करण्यात येत आहे की बाजूला सुद्धा इकडे थोड्याच वेळात धर्मदेशनेचा आणि इथे भिक्षू लोकांच्या राहण्यासाठी वगैरे इथे काही व्यवस्था केलेली आहे. बघा इथे विश्व बाजूला दिसते. इथं बुद्धिस्ट संघ भिक्षू वगैरे इथे बसलेले आहेत. बुद्धवान रामगिरी यामध्ये आपलं निवासस्थान आहे सर्वांचं त्यांचं बाजूला. स्वागत करण्यात इथे येतं. जे भिक्षू वगैरे असतात, भंतीजी वगैरे असतात, त्यांचं एक निवासस्थान आहे. आणि इकडे बघा समोर सुद्धा एक बुद्धांची मूर्ती दिसते बघा. बनते आणि इथे मेळाव्याच्या निमित्ताने खूपच असं लोक आलेले आहेत. आणि तुम्हाला जिकडे पाहाल तिकडे टेकड्यावर झाडं दिसतात तुम्हाला बघा. आणि बघा इथे बुद्धांची खूप मोठी भव्य अशी इथे मूर्ती आहे. आणि त्याच्या आजूबाजूचा रमणीय परिसर पाहता तुम्हाला हे बाजूला तलाव दिसत आहे. इथे बाजूला मोठं तलाव आहे. आणि हे तलाव टेकडीच्या खाली आहे. इकडे हे निसर्गाचा तयार केलेलं तलाव दिसतं आहे. ते टेकडीच्या खाली आहे. आणि इथे बौद्ध मेळ्याच्या निमित्तानं आम्ही सुद्धा बौद्ध मेळावा होता तो आम्ही तिथे पाहायला गेलो होतो. बघा इथे किती मोठं इथे तलाव आहे. आणि त्या तलावाच्या टेकडीवर हे सर्व परिसर तयार केलेला आहे. बघा भव्य असा परिसर आहे. लहान परिसर नाही, भव्य असा परिसर आहे. आणि पूर्ण हा परिसर टेकडीवर निर्माण केलेला बघा. जिकडे तिकडे झाडीचा आहे. आणि खूपच लोकांनी सुद्धा इथे वृक्षारोपण केलेलं आहे. प्रत्येकाने एक ट्री गार्ड डोनेट केला आहे. आणि बघा इथे ट्री गार्ड दिसतो आहे. आणि हा निसर्गरम्य परिसर बघा. भोवताल टेकड्या, इथे भव्य असा विशाल तलाव आणि एका टेकडीवर हा वसलेला बुद्धवनचा परिसर. तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला एवढं तिथं प्रसन्न वाटेल. आणि विशेषतः जेव्हा हिवाळा वगैरे असतो तेव्हा इथली झाडी वगैरे जो परिसर आहे अतिशय असा लोभनीय आणि छान असा दिसतो बघा. इथं खूप असं पाणी आहे. आणि असं टेकड्या इथे बाजूला आहे बघा. सुंदर असं निसर्गरम्य परिसरामध्ये हे बुद्धवन असं स्थळ आहे बघा. या टेकड्या आहेत बाजूला बघा. आणि जास्त दूर नाही आहे. जर काटोलच्या आजूबाजूला राहत असाल तुम्ही तर तुम्हाला खूपच लवकर तिथे पोहोचता येईल 30-35 मिनटामध्ये. आणि तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये याची जी गुगल मॅपची लिंक आहे तीसुद्धा इथं दिलेली आहे. त्या लिंकच्या आधारेसुद्धा तिथे तुम्ही इथे जाऊ शकता. बघा तुम्ही आजूबाजूचा परिसर बघा. एकदम म्हणजे हिरवा गच्च आणि सुंदर आहे. आणि इथे बाजूला तलाव आहे. हे तलाव लागूनच आहे. आणि बाजूलासुद्धा एक भव्य मोठा असा इथे तलाव आहे. आणि ह्या तलावाजवळ एक टेकडी आहे. हे बुद्धवन म्हणजे रामगिरी गावामध्ये आहे. ह्या रामगिरी गावामध्ये हे बुद्धवन अशी एक टेकडी आहे. आणि त्या टेकडीवर एक बुद्धविहार आहे. आणि आता परिसर इथं खूप डेव्हलप होणार आहे. खूप मोठं असं तिथे खूप पैसे खर्च करून एक तिथे बुद्धविहार तयार करणार आहे. म्हणजे सुरू होणार आहे. तिथं तुम्हाला दाखवलं आहे की जे काम आपल्याला दिसलं होतं तयार होत असताना ते बुद्धविहाराचे तिथं रचना आहे बघा. आता हा तलाव वगैरे किती छान दिसतो बघा. आणि ह्या टेकडीवर उंचावून असं दृश्य आहे बघा. बाजूला जे या मेळावा करता आलेलं खूप सारे असं इथे लोक दिसत आहे.
आणि इथे दरवर्षी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी इथे मेळावा असतो आणि खूप सारे लोक येतात आणि इतर वर्षभर सुद्धा लोक येत असतात. इथं एक निसर्गरम्य तर बघा इथे पेंडाल वगैरे लावलेला आहे, इथे मूर्ती वगैरे दिसत आहे, खूप सारे लोक आहे. आता आम्ही खूप पहिले पोहोचलो होतो त्यामुळे खूप कमी लोक दिसत होते. जसं जसं वाढत गेलं समजा एक दीडच्या नंतर तर इथं भव्य असे खूप लोक होते बघा. आणि इकडे बघा हां आता बघा हे तुम्हाला हे दाखवत आहे ना, हे इथे बनणे चालू आहे. खूप असे पैसे खर्च करून इथे चांगलं. आणि आता हे बौद्ध विहार आहे तिथलंच बुद्धांचं आणि भव्य अशी ही अष्टधातूची इथे बुद्धांची मूर्ती आहे. आणि बाजूला असं इथे बुद्धवंदना वगैरे चालू आहे. खूप मोठी अशी मूर्ती आहे आणि हे एक इथलं म्हणजे आता अस्तित्वात असलेलं आहे. आता नंतर जे तयार होत आहे ते बाजूला आहे. त्याच्यानंतर तिथे समजा ही मूर्ती किंवा दुसरी मूर्ती तिथे बसवण्यात येईल. बघा इथे बुद्धवंदना चालू आहे. अशा प्रकारे हे बाहेरून ह्या विहाराचा असा आपल्याला भाग दिसतो. आणि हे एक स्थळ आहे. इथे मला वाटतं की राहणाऱ्या अतिथींची व्यवस्था वगैरे भिक्षू वगैरे जे येतात भंतीजी वगैरे येतात त्यांची व्यवस्था इथे करण्यात येत असेल बहुतेक. ही आपण मगाशी पाहिलेली जी आहे बुद्धांची अशी भव्य अशी मूर्ती आहे. आणि बघा आता हे तुम्हाला दिसते आहे बघा इथे ही तिथे एक अशी बघा आता हे तुम्हाला अतिशय प्राचीन अशी ही बुद्धांची मूर्ती आहे. इथे ही मूर्ती सापडलेली आहे असं इथे म्हटलं जाते. आणि त्याच आधारावर इथे ह्या टेकडीवर एवढं मोठं भव्य असं विशाल असा परिसर तयार केलेला आहे. बुद्ध विहार आहे आणि खूप सारं छान असं वृक्षारोपण केलेला परिसर आहे. तर मित्रांनो नक्कीच या स्थळाला भेट द्या. आणि ह्या व्हिडिओ आवडल्या तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब